ओलाचं भाडं तुमचं पण ऑर्डर होत आहे का उबेरला पण तुम्हाला भाडं सापडत नाही ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेला आहे की ओलाचं मोठं भाडं असलं की डायरेक्ट गायब होतं, ऍक्सेप्ट होत नाही, डायरेक्ट ऑर्डर दाखवतं. मग ते कोणाला जातं? तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. तर आपले व्हिडिओ नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका आणि फॉलो पण करा मित्रांनो. तर सुरू करूया ओलाचं भाडं मित्रांनो. तर ओलाचा विषय तुम्हाला सांगतो. जर नवीन ऍप कोणाकडे नसेल तर त्याविषयी थोडीशी मी माहिती देतो मित्रांनो तुम्हाला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही ओला ॲपवर गेलो आहे मी. ओला ॲपला दाबल्यानंतर खाली ओपन फाईल नाव दिसत असेल तुम्हाला, तर ओपन फाईलवर टच करायचं आहे मित्रांनो. त्या काय अशी प्रोसेसिंग होते पूर्ण. इन्स्टॉल म्हणतात, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो. इन्स्टॉल करून घेऊया. डायरेक्ट ओपन झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तिथं ओपन कसे जायचं आहे मित्रांनो, ओपन करायचं आहे. ज्या परमिशन मागतात मित्रांनो त्या अलो अलो करत जायचं आहे, ज्या परमिशन मागेल त्याला. परत ही परमिशन मागत आहे मित्रांनो, ही परमिशन पण द्यायची आहे. ही पण परमिशन द्यायची आहे. ज्याचं ओला हे परमिशन दिल्यानंतर पण चालू होत नाही त्यांनी ही परमिशन देऊ नका मित्रांनो, अलो करू नका. डायरेक्ट बॅक येऊन परत ओला ॲप ओपन करा मित्रांनो. तर आपण पाहूया तर ओला नॉट अलो माझ्यात होतं आहे, त्यामुळं मी याला अलो करणार. तर बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो की इथं आल्यानंतर काय करायचं आहे, ऑप्शनच येत नाही. ओके दाबल्यानंतर दुसरंच ऑप्शन काहीतरी येतं. म्हणून तुम्हाला ही विषय सांगतो मित्रांनो. तर मोर डिटेल नाव दिसत असेल त्याला टच करायचं आहे. त्याच्यानंतर अलो रिस्ट्रिक्टेड सेटिंग म्हणून नाव आहे मित्रांनो, त्याला टच करायचं आहे. त्याला टच केल्यानंतर तुमचा मोबाईल डिव्हाइस जे आहे त्याचा यूज पिन मागन किंवा तुमचा थंबनेल. तर मी थंबनेल देतो इथं. थंबनेल दिल्यानंतर ओपन झालेलं आहे मित्रांनो. तर आलो डिस्प्ले ओव्हर अदर ॲप याला पण परमिशन द्यायची मित्रांनो. तर ही परमिशन काय मोबाईलला येत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे मी डायरेक्ट अलो करायचं नाही त्याला, म्हणजे तुम्हाला ट्रिप बसेल आणि ओला ॲप पण ओपन होईल. तर परत बॅक जाऊया मित्रांनो. तर परमिशन दिले याला, परत आलो परमिशन द्यायचे, आलो करा. ठीक आहे, आलो झाल्यानंतर लॉग इन करायचं मित्रांनो. तर पाहिलं असेल तुम्ही, मी नंबर टाकून लॉग इन करून घेतलेला आहे. तर हे ओला चालू झालेलं आहे मित्रांनो. तर याला ॲटो क्लिकर पण लावून दाखवतो तुम्हाला. हे ॲटो क्लिकर आहे मित्रांनो. कंटिन्यू टॅप. हे बघा, सेटिंग वरची 40 आहे, खालची 300 आहे मित्रांनो. इथं 20 मिनिट केले, खाली नंबर ऑफ सायकलला 200 केलं मित्रांनो, आणि दोन्ही याला हाईड केलेलं आहे. तर स्टार्ट करूया मित्रांनो. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकच पॉईंट घेऊन दाखवतो तुम्हाला अगोदर की ओला या ओपन होते की नाही. हे पाहू शकता तुम्ही कसं झूम होत आहे. तर डायरेक्ट बुकिंग आली की ट्रिप घेणार, 100% घेणार तुमचं. तर पहिल्यांदा तर तुम्ही मी जे सेटिंग सांगितलेली आहे ओलाची, तर ती तशी व्यवस्थित करून घ्या आणि बरोबर ॲटो क्लिकर लावा, म्हणजे तुम्हाला ट्रिप बसेल. तर हा झाला पहिला पर्याय मित्रांनो. तुम्हाला सविस्तर डिटेल सांगितलं आहे की ओलाची बुकिंग कशी बसते ते ॲटो क्लिकर लावल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला समजले असेल की व्हिडिओ. पहिलं तर झालं, तुम्हाला सांगतो ॲटो क्लिकरने कशी बुकिंग घ्यायची ही सांगितली. तर दुसरा विषय सर्वात मोठा आहे मित्रांनो की मोठी बुकिंग ऑर्डर का होते. तर तुम्हाला सांगतो, एक अंदाज धरूया. मी आता सध्या निगडीमध्ये आहे. तर निगडीमधून मला वाढली समजा वाघोली, बरोबर. आसपास 10-15 गाड्या असतात मिनिमम, त्यातल्या 10 जणांना बुकिंग वाढली मित्रांनो. 10 जणांना बुकिंग वाढली तर लॉंग किंवा जवळ असलं याचं काही कारण नाही मित्रांनो. कारण 10 मधले 2-3 जण असे असतात ते गोटो करून बसलेले असतात. डायरेक्ट वाघोली म्हणा किंवा हडपसर म्हणा किंवा लोणी काळभोर, म्हणजे लांबचा फुलचुंदी साईड, असा गोटो करून बसले असतात. त्याच्यामुळे ती 200+ जी बुकिंग असते त्या साईडला जाणारी ती फास्ट त्यांना वाचते आणि त्यांना ऍक्सेप्ट होते. त्याच्यामुळे बाकीच्या 7 जणांना ही बुकिंग बसत नाही. तर 3 राहिलेल्या 3 पैकी एका जणांना बसते. म्हणजे त्या तिघातच दिवसभर चालू असतं की बुकिंग हे एकदा घेतो तो एकदा घेतो, आणि बाकीचे 7 जण दिवसभर तसेच असतात. आणि छोटी बुकिंग का वाचते, कारण की त्यांनी गोटू केल्यामुळं आपल्याला त्यांना छोटी बुकिंग वाजत नाही, त्याच्यामुळं आपल्याला छोटी बुकिंग बसते.
तर याचं कारण आहे मित्रांनो गोटूचं ऑप्शन असल्यामुळं, कारण गोटू केलं तर मोठी बुकिंग वाचते, त्याच्यामुळं ऑर्डर होते. आणि बाय चान्स कधीतरी गोटू करून मी ऑर्डर झाली तर समजायचं अजून कोणतरी आपल्या गोटू केलं तर त्याला ती बुकिंग बसली. तर अजून एक कारण मित्रांनो की त्याचा क्रेडिट पण थोडं खराब असू शकतं, त्याच्यामुळे पण त्याला बुकिंग बसली नसावी. तर आता उबेर विषयी आपण जाणून घेऊया मित्रांनो थोडस. तर उबेरला ऑर्डर होत असतात, कारण सकाळी तुम्ही जर आलात आणि 2-3 तुम्ही घेतल्या नाहीत बुकिंग, नको ही मला, ही नको, ती नको, मग आपण इग्नोर करतो त्याला. इग्नोर केल्यानंतर मग बुकिंग बसत नाही. मग दिवसभर असंच होतं, एखाद दुसरी बुकिंग बसते, बाकीच्या सारख्या ऑर्डर 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 होतात. त्याच्यामुळे होतं काहीचं मोबाईलचा इश्यू असू शकतो, 4G असू शकतो, काहीने काहीचं रेकॉर्ड खराब होऊ शकतं, काहीचं कॅन्सलेशन रेट जास्त असू शकतो, त्याच्यामुळे होऊ शकतं, काहींनी कस्टमरनी कंप्लेंट केलेल्या असतात त्याच्यामुळे होऊ शकतं. तर असे बरेच रिझन आहेत ज्याने उबेरचे तुम्हाला बुकिंग बसणं अवघड जातं. त्याच्यामुळं उबेरला आणि ओलाला ऑर्डर बुकिंग होतात मित्रांनो या गोष्टीमुळं. तर आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, ओलाची बुकिंग एकतर छोट्या मोठ्या मारत चला, आणि जरी गोटू केलं तरी ऑटो क्लिकर लावल्यानंतरच बसणार, कारण की 2-4 जण तरी असतात की ज्यांनी गोटू करून ऑटो क्लिकर लावलेले असतात. ज्याचं नेटवर्क चांगलं असेल, हे असेल, त्याला पण बुकिंग बसते. किंवा ज्यांचं जिओचं सिम कार्ड आहे मित्रांनो, 5G प्लस नाव दाखवतं, त्यांना तर 5G प्लस रेंज नसते, पण ते दाखवतं फक्त 5G प्लस. एअरटेलला बेस्ट रेंज आहे मित्रांनो, तर एअरटेल सिम वॉरंटी मस्त ऍक्सेप्ट करतात ते, पण माझं पण एअरटेलच आहे मित्रांनो. तर टार्गेट एक करत चला मित्रांनो. तर बऱ्याच जण ओरडतात मित्रांनो की आमचा धंदाच होत नाही, धंदाच होत नाही. तुम्ही सकाळी निघताना एक मनामध्ये टार्गेट ठेवायची की आज एवढे झालेच पाहिजे, तरच तुम्हाला टार्गेट कम्प्लीट होईल मित्रांनो. नाहीतर तुम्ही निघलात, बघू आज जसा होईल तसा धंदा, नाहीतर पडली तर पडली, नाहीतर काय करूया आराम. मग टायमिंगला जेव्हा खर्च येतो मित्रांनो तेव्हा खूप परेशानी होते. त्याच्यामुळे रोजची रोज डेली तुम्हाला खर्च किती महिन्याचा, स्टेप बाय स्टेप किती खर्च आहे सगळा एकदम काढायचा, आणि टार्गेट ठरवायचे की आपल्याला एवढ्या एका दिवसात एवढे झालेच पाहिजे. ते 26 दिवसात आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, कारण की महिन्यातल्या कमीत कमी 4 सुट्ट्या होतात तुमच्या. त्याच्यामुळे तुम्हाला हे टार्गेट माइंड सेट करून तुम्हाला बरोबर 26 दिवसाचं किंवा 25 दिवसाचं करून तुम्हाला ते टार्गेट रोजची रोज कम्प्लीट करायचं. त्याच्याशिवाय ट्रिप बंदच करायचं नाही. सकाळी कामावर झालं की डायरेक्ट दुपारी 1 वाजूस तर तुम्हाला 12-1 वाजता स्टॉप करायचीच नाही गाडी, जशी तशी बुकिंग मारीत चालायची, तेव्हा टार्गेट तुमचं कम्प्लीट होणार. आणि जेवणानंतर तुम्ही दुपारी 400-500 करू शकताय, नंतर संध्याकाळी 400-500 होऊ शकतात, किंवा कधी होतं नाही संध्याकाळी. त्याच्यामुळे असं टार्गेट करत चला मित्रांनो. आणि मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ऑटो क्लिकर लावा. आणि काही काहींना जे ओला ॲप मी पाठवलं होतं त्यांचं ॲप ओपन होत नव्हतं, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं आहे. व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवून तुम्हाला ओला ॲप घेऊन डाउनलोड करून डिटेल दाखवली आहे. तर ते डिटेल पाहून तुम्ही व्यवस्थित सेटिंग करून त्याला ऑटो क्लिकर लावा, म्हणजे तुमच्या ऑटो क्लिकर पण काम करेल मित्रांनो. तर ओला उबेर विषयी अजून काही माहिती हवी असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट नक्की करा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला काही अडचणी आल्यास मला कमेंट नक्की करा. तर मित्रांनो माहिती आवडली जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. धन्यवाद.